गेली अनेक वर्ष मराठीसोबतच हिंदी मालिका गाजवणारी अभिनेत्री म्हणजे स्नेहा वाघ. अधुरी एक कहाणी, काटा रुते कोणाला, ज्योती, चंद्रगुप्त मौर्य, चंद्रशेखर, महाराजा रणजित सिंग, मेरे साई अशा अनेक मालिकांमध्ये तिने काम केलं आहे. याशिवाय बेदोणे 4.5, गृहलक्ष्मी, ताज स्टोरी अशा काही चित्रपटांमध्ये ती झळकली आहे. नुकतीच तिने एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने आपल्या आयुष्याच्या निगडीत विविध विषयांवर मनमोकळ्या गप्पा मारल्या. अवघ्या 19व्या वर्षी प्रेमविवाह करूनही सासरी शारीरिक हिंसाचाराचा केलेला सामना आणि क्लेशदायक घटस्फोट, पुढे काही वर्षांनी मोठ्या अपेक्षेने दुसरे लग्न करूनही वाट्याला आलेला मानसिक छळ, त्यामुळे दुसरा घटस्फोट, त्यानंतरचे आलेले डिप्रेशन आणि शेवटी जीवन उद्ध्वस्त होताना अध्यात्माच्या माध्यमातून स्वतःचा शोध घेण्याचा प्रवास, भगवान श्रीकृष्णाने दिलेले संकेत आणि शेवटी मुंबई सोडून कायमचे वृंदावनला शिफ्ट होण्याचा निर्णय, या सर्व बाबतीत तिने दिलखुलास गप्पा मारल्या. चला तर जाणून घेऊया ती नक्की काय म्हणाली. स्नेहा ही मूळची कल्याणची असून तिथेच तिचे बालपण गेले. अभिनयसृष्टीत तिचा प्रवेश अचानकच झाला. याबद्दल बोलताना ती म्हणाली, मला लहानपणापासूनच नृत्याची आवड होती. मी एका डान्स शोमध्ये डान्स करत असताना मालिकेच्या निर्मात्यांनी मला पाहिले आणि अधुरी एक कहाणी या मालिकेसाठी अभिनय करणार का विचारणा केली. त्यावेळी मी फक्त 16 वर्षांची होते. एकदा प्रयत्न करून तर पाहू असे ठरवून मी ती मालिका केली. ती मालिका खूप गाजली. मग मला पुढे कामे मिळत गेली. स्नेहा वाघचे वैयक्तिक आयुष्य चढ उतारांनी भरलेलं आहे. तिने 19व्या वर्षी अभिनेता आविष्कार दर्वेकर ह्याच्याशी प्रेमविवाह केला. गृहलक्ष्मी या चित्रपटात ते एकत्र झळकले होते. येथूनच त्यांची प्रेम कहाणी सुरू झाली. खूप कमी वयात तिने मोठ्या आशेने आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. पण ज्या माणसावर विश्वास ठेवला त्याने शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा धक्कादायक खुलासा स्नेहाने केला. याविषयी बोलताना स्नेहा म्हणाली, त्या काळात मला काम सोडून बाकी कुठे जायला मनाई होती. माझ्यावर अनेक बंधने लादण्यात आली होती. मला शारीरिक त्रास देण्यात येत होता. तेव्हा मला वाटायचे संसार असाच असतो, सगळं सहन करणे म्हणजेच जीवन आहे. मात्र माझ्या सहकलाकारांनी मला सांगितले की हे चूक आहे. तुझ्यासोबत हे चुकीचं होतं आहे. तुला स्वतःसाठी लढायला हवं. शेवटी धीर धरून मी यातून बाहेर पडले आणि घटस्फोट घेतला. यानंतर स्नेहाला या वाईट अनुभवातून बाहेर पडायला थोडा वेळ लागला. मन दुसरीकडे वळवायला म्हणून या काळात ती लंडनला गेली. तिकडे अभिनयाचे रिसर शिक्षण घेतले. पुन्हा भारतात परतल्यावर काही वर्षांनी तिने पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला. परंतु यावेळीही तिच्या हाती निराशाच लागली. तिने 2015 साली अनुराग सोळंकी ह्याच्याशी लग्न केलं. मात्र फक्त 8 महिन्यात त्यांचा डिवोर्स झाला. याविषयी बोलताना स्नेहा म्हणते की अनुराग वाईट माणूस नाही आहे, पण माझ्यासाठी योग्य नाही आहे. आमची व्यक्तिमत्वे परस्पर विरोधी आहे. दुसऱ्या लग्नात मला मानसिक त्रास सहन करावा लागला, म्हणून मी याही वेळी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. 2 लग्न मोडल्यानंतर स्नेहा आतून तुटून गेली. हा काळ तिच्यासाठी खूप कठीण होता. एक काळ असा होता की ती फक्त औषधांवर जगत होती. या काळाबद्दल बोलताना ती म्हणते, त्यावेळी मी फक्त IV जगत होते. मी फक्त पैसे मिळतात म्हणून काम करत होती. शेवटी मला चालायला देखील जमत नव्हते. तेव्हा सहकलाकारांनी माझ्या आईला सेटवर बोलावले आणि हिला घरी घेऊन जा, तिला थोडे दिवस आरामाची गरज आहे असे सांगितले. कोवळ्या वयात मिळालेल्या या जखमा इतक्या खोल होत्या की त्यातून सावरण्यासाठी तिला खूप वेळ लागला. यातून बाहेर पडण्यासाठी तिने हळूहळू अध्यात्माची वाट धरली. ती भारतातील अनेक मंदिरांना भेट देऊ लागली. या काळाबद्दल बोलताना ती म्हणते, रिलेशनशिप म्हणजे माझ्यासाठी एक ट्रॉमा झाला होता. त्यामुळे मी डिप्रेशनमध्ये गेले होते. त्यातून बाहेर पडण्यासाठी मी अध्यात्माची वाट पकडली. अनेक मंदिरांना भेट देताना मी वृंदावनला गेले. तेथे मला अतीव शांतता मिळाली. मी फक्त 2 दिवसासाठी तेथे गेले आणि तब्बल 3 महिने राहिले. या काळात मला भगवान बाळकृष्णाने अनेक संकेत दिले. वृंदावनवरून आल्यावर माझ्यात कमालीचा बदल झाला. माझ्या घरात बाहेर सर्वत्र मला बाळकृष्णाचा सहवास जाणवू लागला. मला वृंदावनची ओढ लागली. मी मुंबई सोडून तिकडे शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला. आता मी फक्त काम असेल तेव्हाच मुंबईत येते. बाकी वेळ मी वृंदावनमध्ये घालवते. आता माझ्या सर्व दुःखातून मी बाहेर पडले. आता मी स्वतःच्या जगात आनंदी आहे आणि मला एकटेपणा जाणवत नाही. देव सतत माझ्यासोबत असतो. आता मी पूर्वीसारखे 20 दिवस काम करू शकत नाही. त्यामुळे थोडे आणि मोजके कामच मी स्वीकारते. उरलेले आयुष्य काम आणि कृष्णाची भक्ती करण्यातच घालवण्याचा माझा विचार आहे. एकूणच स्नेहा वाघेचा जीवन प्रवास हा संघर्ष, वेदना आणि आत्मशोधाची एक प्रेरणादायी कहाणी आहे. आयुष्यातील कठीण प्रसंगांनी तिने स्वतःला नव्याने उभं केलं.
नात्यांमधील अपयश, मानसिक त्रास आणि डिप्रेशन यांसारख्या टप्प्यांमधून जाताना तिने अध्यात्माचा आधार घेतला आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या भक्तीत तिला खरी शांतता सापडली. आज ती ग्लॅमरच्या जगापासून थोडी दूर जाऊन वृंदावन येथे साधं, शांत आणि समाधानी जीवन जगत आहे. तिची ही कहाणी अनेकांसाठी एक शिकवण आहे. किती कठीण परिस्थिती आली तरी स्वतःवर विश्वास ठेवून आणि योग्य मार्ग निवडून आयुष्य पुन्हा सुंदर बनवता येतं.